नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना आपण रोजच पेपरमध्ये व्यक्तींची निधन वार्ता जी आहे ती नोट डाऊन करत असतो. एखाद्या खेळाडूनं काय अचीव केलं आहे ते नोट डाऊन करत असतो. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत त्या नोट डाऊन करत असतो. आणि या सगळ्या घटनांकडे ज्यांचं निधन झालं आहे अशा व्यक्तींकडे, ज्यांनी काही अचीव केलं आहे, ज्यांना कुठला पुरस्कार मिळाला आहे अशा व्यक्तींकडे परीक्षार्थी म्हणून परीक्षेसाठीचा एक संभाव्य प्रश्न किंवा 2 गुण किंवा 1 गुण अशा पद्धतीने त्या सगळ्या घटनांकडे बघत राहतो. आज जी एक बातमी आली आहे की कालच ज्याला आपण म्हणतो श्रमिकांचे बाबा डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. त्यांची जन्मतारीख जर आपण पाहिली तर 1 जून 1930 आहे. म्हणजे 55 वर्षांचं एक मोठं आयुष्य बाबा आढाव यांना लाभलं होतं आणि त्यांचं काल निधन जे आहे ते झालेलं आहे. सो या घटनेकडे केवळ चालू घडामोडींमध्ये आलेली एक निधन वार्ता या दृष्टीने पाहणं किंवा त्याला तसं सीमित करणं माझ्या मते योग्य होणार नाही. महाराष्ट्राच्या आजच्या एकंदरीत समाजकारणामध्ये ठिकठिकाणी भ्रष्टाचारी नेते, भ्रष्टाचारी नोकरशहा आणि भ्रष्टाचाराचं ज्याला आपण म्हणतो ग्लोरिफिकेशन करणारा समाज एवढ्या मोठ्या संख्येने वाढल्यानंतर बाबा आढाव यांच्यासारख्या चळवळीतल्या व्यक्तीचं जाणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सगळ्या भवितव्याकरता अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे. बाबा आढाव तुम्ही जर बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांचं जर त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे की श्रमिकांचे बाबा गेले. शरद पवारांची प्रतिक्रिया आहे की आजच्या या सगळ्या अंधाधुंद किंवा या सगळ्या वातावरणामध्ये बाबा आढाव यांच्यासारख्या व्यक्तीचं जाणं जे काही आहे ते दुःखद आहे. अशा निडर कार्यकर्त्याचं जाणं हे दुःखद आहे. तर त्याच दृष्टीने आपण सर्वांनी सुद्धा या घटनेकडे पाहिलं पाहिजे. परीक्षा ही आहेच आहे, परीक्षेकरता प्रश्न तर आपण करणारच आहोत, पण त्याबरोबर मला शिक्षक म्हणून गेली 10 वर्ष जे जाणवतं आहे, आत्तासुद्धा जे लोक पोस्ट होल्डर आहेत किंवा ज्यांच्याशी माझा व्हॉट्सअपवर संवाद होतो, जे लोक ट्रेनिंगला आहेत त्यांच्याशी संवाद करतानासुद्धा एक जाणवत राहतं की गेली अनेक वर्ष केवळ ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करताना या चालू घडामोडींकडे परीक्षेकरताचा एक प्रश्न, एक त्याच्यासाठीचं तथ्य म्हणून पाहिल्यामुळं एक ड्रायनेस सगळ्या त्या ब्युरोक्रसीमध्ये महाराष्ट्राच्या येतो आहे आणि त्या ड्रायनेसमुळेच कदाचित अनेक प्रश्न उद्भवत आहेत असा माझा व्यक्तिगत कयास आहे. सो परीक्षार्थी म्हणून तर आपल्याला राहायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे त्याच्याकडे थोडंसं माणूस म्हणून, माणूस असण्याची जी सहज भावनिकता आहे, जी पॅशन आहे, त्यांनी आपण बघितलं पाहिजे. श्रमिकांचे बाबा ज्यांना म्हटलं जातं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की समाजवादी चळवळीने महाराष्ट्राला काय दिलं. हल्ली नवीन तरुणांमध्ये एक फॅशन आहे, एक फॅड आहे की समाजवाद्यांनी काय केलं. समाजवाद्यांनी काय केलं तर हे डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडे बघून आपल्याला कळू शकतं. तुम्ही पुण्यामध्ये कुठेही गेलात तर तुम्ही जेव्हा रिक्षा स्टँड बघता तर तिथे बाबा आढाव यांचं नाव असतं. हमालांचं काही संघटना असेल तर तिथे बाबा आढावांचं नाव असतं. बांधकाम कामगारांचं काही असेल तर तिथे बाबा आढावांचं नाव असतं. आपण अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल ऐकलेल्या असतात, पण दुर्दैव असं आहे की आज जेव्हा मी नवीन विद्यार्थ्यांशी बोलतो, जेव्हा ज्यांची वय 20, 21, 22 वय आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या या एकंदरीत हेरिटेजची, म्हणजे तुम्ही आर्ट अँड कल्चरमधलं हेरिटेज बघता एन्शियंट मेडिएवलचं, पण गेल्या 50-60 वर्षात 70 वर्षात महाराष्ट्रामध्ये काय घडलं आहे याची त्यांना जाणीवच नसते, कारण वाचन कमी झालेलं आहे. सो हळूहळू आपण त्या दिशेने सुद्धा जाऊया. पण आजची जी बातमी आहे लोकसत्ताचं जर तुम्ही बघितलं की त्यांनी एक पेजच त्यांच्यावरती दिलेलं आहे, फ्रंट पेजची न्यूज दिलेली आहे की डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे. वय 95 पूर्ण त्यांचं होतं. नाव जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग उर्फ बाबा आढाव, प्रेमानं किंवा ज्यांना आपण म्हणतो की लोकांनी दिलेलं नाव म्हणजे बाबा आढाव. श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ सुरुवातच ज्यांनी आपण केली, म्हणजे रिक्षाचालक, हमाल, बांधकाम कामगार, अनेक ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांचं पोट हातावर आहे अशांचं संघटन करणारे बाबा आढाव. म्हणजे कार्ल मार्क्सचं ते विधान खूप फेमस आहे की जग कसं आहे, जगामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, जगामध्ये भांडवलशाहीने काय केलं, फलानांनी काय केलं, अडचणी कशामुळे होतात हे सांगणारे खूप जण येऊन गेलेत. प्रश्न आहे तो जग बदलण्याचा, आणि हे जग बदलण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबा आढाव होते, है ना. आगरकरांच्या याच्यामध्ये आपण बघितलं आहे की बाबा करते सुधारक, बोलके सुधारक कोण आहेत, तर हे करते सुधारक आहे, करणारे सुधारक आहेत. नुसतंच सोशल मीडियावर हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे असं बोलणारे हे कार्यकर्ते नव्हते. दुःखद काय आहे की सगळीकडे सुमारांची सद्दी झालेली असताना, ठिकठिकाणी आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना
आपण जे बघतोय, ज्या पद्धतीचं तथाकथित समाजकार्य होतं आहे, त्याच्यामध्ये खरं कार्य करणाऱ्या व्यक्ती हळूहळू संपत चाललेल्या आहेत, या जगातनं म्हणजे निघालेल्या आहेत. याचं एक वाईट वाटणं जे आहे ते आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे. कुठेतरी ब्युरोक्रेसीमध्ये ती सेन्सिटिव्हिटी आली पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं समाजाकरता काहीतरी करू शकू. सो बाबा आढावांचं कार्य समजून घेतलं पाहिजे. आणखी महत्त्वाचे मुद्दे फक्त लोकसत्तामधले मी घेतलेत. जन्म दिला आहे 1 जून 1930. आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत ते, पुण्यातनं पदवी. समाजवादी होते. आपल्याला माहिती आहे की समाजवाद सांगतो की अर्थात म्हणजे आपल्याला त्या कॉन्सेप्च्युअल याच्यात जायचं नाही की समाजवाद काय आहे, सायंटिफिक सोशलिझम काय आहे, कम्युनिझम काय आहे. पण एका अर्थानं समान वाटणी जी काही आहे संसाधनांची म्हणा, नफ्याची म्हणा, झाली पाहिजे. एक जो विचार आहे, लोहियांचा फोटो इथं लावला, राम मनोहर लोहिया असतील, SM जोशी असतील, नागा गोरे असतील, यांच्या संपर्कातनं, यांच्या प्रभावातनं ते समाजवादाकडे झुकले. राष्ट्रसेवा दल जे आहे सगळं आपल्याला माहिती आहे, दलिनेश, साने गुरुजी आणि गप्र प्रधान, हे आपल्याला ते सगळं समाजवाद्यांची नावं माहिती आहेत. या दोन्ही विचारांकडं जे काही आहेत ते झुकलेले डॉक्टर बाबा आढाव. हमाल पंचायत, बाबा आढाव म्हणलं की पहिल्यांदा आठवायला पाहिजे की हमाल पंचायत आणि एक गाव एक पानवठा, त्यांची छोटे ते पुस्तक पण आहे, एक गाव एक पानवठा आणि हमाल पंचायत. हमालांचं संघटन म्हणजे असंघटित कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे बाबा आढाव. नॉन ऑर्गनाइज सेक्टर, तुम्ही इकॉनॉमीमध्ये शिकता की ऑर्गनाइज सेक्टर काय, नॉन ऑर्गनाइज सेक्टर काय. हल्ली ते फॅड आहे की बाबा कोणी किती तास काम करावं. परवा जे आहे ते सगळे तुमचे रिफॉर्म्स आलेले आहेत, किती तास काम करावं, काय करावं, सगळं तिकडे आलेलं आहे. पण ॲक्च्युली अनऑर्गनाइज सेक्टरसाठी काम करणारे बाबा आढाव. हमाल पंचायत नगरसेवक राहिलेले आहेत, खासदारकीच्या निवडणुकीतही ते उभे राहिले होते, परंतु त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर ते सक्रिय राजकारणातनं बाहेर जे आहेत ते गेलेले आहेत. सन 1952 त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या चळवळी मी इथं नोट डाऊन केल्यात की अन्नधान्य भाववाढ विरोधी सत्याग्रह केला आहे आणि त्याच वेळेला पहिला तुरुंगवाद झाला आहे. आपण कॉन्स्टिट्यूशन शिकतोय बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी तुमची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे त्याची पहिली बैठक होते. तुमचं संविधान 26 नोव्हेंबर 1949ला ॲडॉप्ट होतं. तुमचं संविधान 26 जानेवारी 1950ला लागू होतं. तुमच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52मध्ये होतात. आणि बाबा आढाव सत्याग्रह करता आहेत की भाववाढ झाली आहे, अन्नधान्याचे भाव वाढत आहेत आणि त्यांना पहिला तुरुंगवास होतो. म्हणजे नामदेव ढसाळांच्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना की स्वातंत्र्य कोणाचं आहे मग, हे की जे झालंय ते ठीक झालंय की नाही. ठीक आहे, ब्रिटिशांच्या जोखडातनं आपण मुक्त झालो, पण इथलं काय. जो भगतसिंहाचा त्यांचा विचार आहे, जो जवाहरलाल नेहरूंचाच विचार आहे की जे समाजवादी होते 20s की ठीक आहे, एका बाजूला तुम्ही साम्राज्यवादाशी लढत आहात, पण त्याचबरोबर इथल्या भांडवलशाहीशी सुद्धा तुम्हाला लढत राहावं लागणार आहे. जर तुम्हाला इगॅलिटेरियन सोसायटी, एक समानतावादी समाज निर्माण करायचा असेल तर हे करावं लागेल. म्हणजे स्वातंत्र्याच्याच पहाटेला की आंदोलन करणं जे आहे, ज्याला आपण एका अर्थाने म्हणतो की खऱ्या अर्थानं सामाजिक समतेसाठी लढणारे असे बाबा आढाव. सन 1956 हमाल पंचायत संघटनेची स्थापना. 57मध्ये महत्त्वाचा मुद्दा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. कुठून कुठपर्यंत आलेला आहे प्रवास महाराष्ट्राचा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणा देणारी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ज्याच्यामध्ये SM जोशी आहेत, शाहीर अमर शेख आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, बाबा आढाव आहेत, अत्रे आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत. त्या लोकांपासनं आजचा महाराष्ट्र हा जर प्रवास बघितला आणि बाबा आढावांचं कालचं जाणं जर बघितलं, तर वर्तुळ जे आहे हे आता वाईट अर्थानं पूर्ण होत चाललेलं आपल्याला दिसून जे येतं ते. मुंबईचं आज काय चाललंय, मुंबई कोणाची आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने काय केलं. म्हणजे आपण हे सगळं जर समजून घेतलं तर लक्षात येतं की महाराष्ट्र कुठं चालला आहे, महाराष्ट्राचा प्रवास कुठं चालला आहे. आणि असा प्रवास होत असताना असा एक एक तारा निखळणं हे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, महाराष्ट्री म्हणून, मराठी माणूस म्हणून आपल्याला त्याचं काही वाटतंय की नाही हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग आहे. आणखी काय, महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानची स्थापना 1971 आणि 1972, ज्याच्यासाठी बाबा आढाव अनेक लोकांना माहीत असतात. भीषण दुष्काळ पडला आहे, पण तुम्ही बघितलं असेल 72चा दुष्काळ आहे. खडीचं साल पण म्हटलं जातं बघा पश्चिम महाराष्ट्रात त्याला, की 72चा दुष्काळ आहे. लोकांना खूपच तुटवडा आहे आणि तिथं मग एक गाव एक पानवठा चळवळ ज्यांनी सुरू केली असे बाबा आढाव. अगदी परीक्षार्थी जरी म्हटलं आपण स्वतःला तरी बाबा आढाव म्हटलं की एक गाव एक पानवठा, हमाल पंचायत, श्रमिकांच्या संघटना, एवढं आठवायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा
की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याच्या नामांतराच्या वेळेला आपल्याला माहिती आहे खूप मोठा वाद झाला आहे, संघर्ष झाला आहे, हिंसा झाली आहे, तो इतिहास खूप मोठा आहे. तर त्या नामांतर आंदोलनामध्ये पुणे ते आजचं छत्रपती संभाजीनगर, तत्कालीन जर आपण पाहिलं तर ते औरंगाबाद, असा लाँग मार्च जो त्यांनी काढला त्या नामांतरणाच्या आंदोलनामध्ये, ते डॉक्टर बाबा आढाव. सन 1982 राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना आणि त्यांचं लेखन काही लोकसत्तांनी दिलं आहे की एक गाव एक पानवठा, सत्यशोधनाची वाटचाल, हे तर शेठजी भटजीचे आधुनिक दास म्हणजे जो सगळा इतिहास आहे त्या सगळ्या याला टॅकल केलेलं आहे. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचे संशोधन, संघटनांची काही महत्त्वाची 6 नावं मला वाटत आहेत ते मी लिहिली आहे की काय काय म्हटलं आहे तुमचं हमाल पंचायत जे आहे, कष्टाची भाकर, जे रिक्षा पंचायत, कागद काच पत्रा संघटना, टेम्पो पंचायत आणि धरणग्रस्त परिषद, ते लक्षात ठेवायला पाहिजे. लोकसत्तांनी जी अशी यादी दिली आहे तशीच ती इथं घेतल्या गेलेली आहे. सो लक्षात येतं आहे काय आहे आणि काय नाही बाबा आढावांच्या बाबतीत, हे सगळं आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. किमान परीक्षार्थी म्हणून जरी अभ्यास करायचा म्हटला तरी डॉक्टर बाबा आढाव यांच्या संदर्भात या काही गोष्टी आपण ध्यानात घ्यायला पाहिजेत की एक मोठा कार्यकर्ता, समाजवादी विचारवंत, रस्त्यावर उतरून कष्टकऱ्यांच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावलेला आहे. डॉक्टर बाबा आढाव यांना डेक्कन IAS, सुभाष अकॅडमी आणि आमच्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा आणि त्यांना श्रद्धांजली. धन्यवाद.